इथे बघू शकता की आपले बेबी पोटॅटो फ्राय किंवा चटकदार छोटे सुके बटाटे तयार झालेले आहे। नमस्कार, मी प्रतिमा's किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आलेली आहे ती तुम्ही स्टार्टर रेसिपी म्हणून पण करू शकता। त्या रेसिपीचं नाव आहे बेबी पोटॅटो फ्राय किंवा चटकदार छोटे सुके बटाटे। रेसिपी खूप छान आहे, परंतु रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे छोटे बटाटे घेतलेले आहे आणि ते छान धुवून घेतलेले आहे। आता मी इथे एका भांड्यामध्ये याला ठेवलेले आहे। आता आपण याला कुकर मध्ये ठेवू। इथे मी आता कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे आपले बटाटे जे आहे ते चांगले वाफवले जाईल। तुम्ही इथे आता बघू शकता की आपले हे जे बटाटे आहेत ते छान बॉईल करून झालेले आहे आणि गार पण झालेले आहे। आता आपण हे सोलून घेऊ। हे बटाटे जे आहे ते छान सोलून झालेले आहेत। आता मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे। आपण याला आता असे टोचे मारून घेऊया। टोचे मारल्याने मसाला वगैरे किंवा ग्रेव्ही असते ते त्यामध्ये जाते। इथे आता आपले बटाट्यांना टोचे मारून झालेले आहे। इथे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसंच ठेवलेलं आहे। आता तेल पण छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया बटाटे। बटाट्यांना थोडासा सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला। सगळे छान शालो फ्राय करून झालेले आहे। गॅस आता कमीवर करायचा आणि हे सगळे बटाटे जे आहेत ते आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। बटाटे आहेत ते छान शालो फ्राय करून झालेले आहेत। आता मी त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण थोडंसं मोहरी घालूया, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा। मी इथे छोटासा कांदा घेतलेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तो कांदा तुम्ही उभा पण चिरू शकता, पण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला थोडासाच परतायचा आहे। आता कांदा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये मी घालते आता बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी। ती कोथिंबीर पण आपण छान तेलामध्ये परतून घेऊ। आता त्यामध्ये घालूया थोडंसं आलं लसूणचं पेस्ट, थोडं हे मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये घालूया आपण पाव चमचा गरम मसाला, थोडीशी धने जिरे पावडर। आता त्यामध्ये घालूया पाव चमचा चाट मसाला, किंवा तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता यामध्ये। लाल तिखट मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद। हे सुद्धा आपण छान परतून घेऊ आणि यामध्ये घालूया आता चवीपुरतं मीठ। मिक्स करून घेऊया। यामध्ये घालूया आपण थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथीनी चव पण छान येते आणि फ्लेवर्स पण छान येतो। आता यामध्ये घालूया आपण शालो फ्राय केलेले छोटे बटाटे आणि हे असं छान आपण मिक्स करून घेऊ। खूप छान लागतात हे खायला। स्टार्टर म्हणून आपण हे खाऊ शकतो, किंवा घरात कुठले पाहुणे वगैरे आले तर पण करू शकतो, किंवा छोट्या मुलांना पण टिफिन मध्ये वगैरे द्यायला पण खूप छान लागतात हे, आणि ते मुलं पण आवडीने खातील हे। आता हे आपले छान परतून झालेलं आहे। आता यावरती मी झाकण झाकते आणि याला फक्त 1 मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे। आता आपला 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता इथे की खूप छान आपले आता हे बटाटे झालेले आहे। आता आपण गॅस बंद करू आणि सर्विंग बाउल मध्ये काढूया। खूप छान असे चटकदार बेबी पोटॅटो फ्राय किंवा छोटे सुके बटाटे तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह माझ्या किचन मध्ये। तोपर्यंत